रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री राज ठाकरे साहेब व मनसे नेते माननीय श्री अमित ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन माणगाव येथे संपन्न होणार आहे. तसेच अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची पाहणी देखील या दौऱ्यादरम्यान करण्यात येणार आहे. या दौऱ्याची माहिती तसेच पक्षाच्या पुढील दिशा व कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा मनसे नेते माननीय श्री संदीप देशपांडे, सरचिटणीस माननीय श्री योगेश परुळेकर व माननीय श्री राजेश येरुणकर तसेच दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष श्री राज पार्टे, महाड तालुका शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे हॉटेल बालाजी मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेचे आयोजन पोलादपूर येथे करण्यात आले. या प्रसंगी सर्व मनसेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते. आज संपूर्ण रायगड जिल्ह्याची बैठक, कार्यकारिणी बैठक आमची पोलादपूर येथे पार पडली. एकंदर कामाचा सगळा आढावा घेत असतानाच सन्माननीय राजसाहेब हे 9 तारखेला रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत. सर्वप्रथम आमचं माणगाव इथलं जे पक्ष कार्यालय आहे त्याचं उद्घाटन सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते होईल. त्यानंतर माणगाव बायपासचं काम कुठपर्यंत झालंय, काय त्याची परिस्थिती आहे सध्या, याची पाहणी राजसाहेब ठाकरे करतील. त्यानंतर पुढे पेण इथे कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि मग पनवेल इथे कार्यालयाचं उद्घाटन आहे. असा संपूर्ण दिवसभराचा दौरा हा सन्माननीय राजसाहेबांचा असणार आहे. त्या दौऱ्याची तयारी करण्याच्या दृष्टीने आज बैठक आयोजित केली होती. त्याचप्रमाणे काय काय विषयांवर पक्ष म्हणून आपल्याला काम करायचंय या संदर्भात आमची चर्चा झाली. त्या अनुषंगाने नागोर्णे येथे रिलायन्सचा जो प्रकल्प आहे तिथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. अगदी कर्जत रेल्वे स्टेशन आता नव्याने विकसित होत आहे, तिथे ते स्टॉल्स आहेत ते बाहेरनं आलेल्या लोकांना दिले जातात, तर ते स्टॉल्स स्थानिक भूमिपुत्रांना मिळाले पाहिजे. त्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. प्रदूषणाच्या दृष्टीने, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो प्रकल्प योग्य आहे का, त्याच्यामुळे लोकांना त्या प्रकल्पाचा त्रास होऊन त्यांच्या तब्येतीवर काही विपरीत परिणाम होणार नाही का, या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा केली. लवकरच त्या प्रकल्पाच्या संदर्भातल्या फॅक्ट्स, फिगर्स घेऊन आम्ही आपल्या समोर घेऊ. का ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, त्याचं उद्घाटन करते. तिकडनं मग बायपासला भेट देतील आणि तिकडनं पुढे पेणला जातील आणि पेणवरनं पनवेल आणि पनवेलवरनं मुंबई. पेणला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे, पनवेलला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे. ते करून साहेब पुढे जातील. काम इंदापूरचं रखडलेलं आहे, याबाबत कोणतं आंदोलनाचा इशारा तिथं दिला जाणार आहे, काय कारवाई असणार आहे? मला वाटतं साहेब बोलतील ना. पाहणी करणारच. मात्र जो रस्ता आता मुंबई गोवा महामार्गाचा तयार झालेला आहे, अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत, अनेक ठिकाणी घटना ज्या आहेत त्या समोर आल्या. याबाबत मनसेची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता मी खूप जास्ती बोललो तर महाराष्ट्राचा अपमान वगैरे होणार नसेल तर बोलतो, कारण काय हल्ली आपण रस्त्याला भेगा पडल्या, तडे पडले, रस्त्याचं काम बरोबर झालं नाही की मुख्यमंत्र्यांना वाटतं आपण महाराष्ट्राचा अपमान करतोय. मला असं वाटतं महाराष्ट्राचा अपमान न करता मी एवढं सांगेन की या संदर्भात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उचलले. मुंबई गोवा महामार्गासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल तर पदयात्रेचं आयोजन केलं होतं, आंदोलन केलं होतं.
मांडवला सन्मान्य राजसाहेबांची त्या संदर्भात सभाही झालेली आहे, आंदोलनाची सांगता आपण केलेली. त्यामुळे याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. एकदा माफ करणार नाहीये हे पण एकदा मोदी साहेबांनी क्लिअर करावं. आणि ज्या पोलिसांनी मुलांवर लाठीमार केला, पॅलेट गन चालवल्या, त्यांचं काय करणार आहे? त्यांना माफ करणार का नाही करणार? लाट्या झाडल्या त्याच्या ना. एक शब्द विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न पंतप्रधान करतायत. आता एवढ्या वेळा खेळलेत विक्टिम कार्ड आणि एवढं तुम्हाला 90 वर्षाच्या बाईला लाईनीत का उभं केलेलं तुम्ही? आपण घरी जाताना आपल्या आईच्या पाया पडतो तेव्हा काय कॅमेरा घेऊन जातो? आपल्याला त्या संदर्भात जे पुण्याचं काम करणं गरजेचं आहे की आपण करूया. का गेल्या याच्या मला असं वाटतं कारणाशी आपण जाणं गरजेचं आहे. तर ज्या लोकांना पदावरनं हटवले त्यांनीच तेच लोक दुसरीकडे गेले, तर त्यांना का हटवलंय का नाही ह्याच्या मला चर्चेत जायचं नाही. जो सन्मान्य राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक आहे तो या गोष्टीचा विचार करत नाही. त्यामुळे ठीक आहे, आमचे जुने सहकारी आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा. या वडापावला शाळेपासून 50 मीटर लांब टाकलेला आहे. तळणीच्या पदार्थामध्ये वडापावचा समावेश केलेला आहे. वडापाव खाणारा सर्वसामान्य वर्ग आहे. अनेक लोकांचं दिवसाचं पोट भरण्याचं साधन आहे. टाइमपास ते सगळं चालतंय. त्यांना अनेक लोकांना त्यांना उत्पन्न चांगलं भेटतंय. आता शाळापासून जर का वडापाव लांब जाणार असतील तर खूप मोठा फटका बसणार आहे मराठी माणसाला. काय करणार आहे म्हणजे? मला आता काय मुंडे साहेब कुठले नियम काढतात मला माहित नाही, पण आम्ही तर शाळेमधच्या कॅन्टीन मधला वडापाव खाऊनच मोठे झाले. आता मला असं वाटतं काही लोक त्या संदर्भात न्यायालयात पण गेले, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण मला असं वाटतं की जंक फूडवर थोडं कंट्रोल असायला पाहिजे. म्हणजे आता पिझ्झा बर्गर, कारण मुलांचा पण आपण बघतो, तर त्याच्यावर थोडा कंट्रोल यायला पण पाहिजे. पण शेवट मी काय खायचं काय नाही खायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. याच्यावर सरकारची हुकुमशाही असू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तरी पक्षाकडून तुम्ही पुढाकार घेऊन बोलत नाही. मात्र आता मागील 2-3 दिवसांपासून बघितलं तर अभिजित तिप्पे जेव्हा घरी आले त्याच्यानंतर सत्ताधारी बच्चू कडू असतील किंवा संजय शिरसाट असतील ते भेटायला गेले. या घटनेकडे सर्व तुम्ही कसं बघता? ते मुळात असं आहे बघा, ज्या पद्धतीची या देशामध्ये एक हुकुमशाही व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न करत होते की आमच्या देशात निवडणूक आयोग पण आहे, आमच्या देशात न्यायालय पण आहे. मला असं वाटतं बरं तुम्ही त्यांच्या विरोधात बोललं की घरी ईडी येणार, घरी सीबीआय येणार, या सगळ्या गोष्टी होत होत्या. या तरुण मुलांनी लोकांच्या मनातली भीती घालवली आणि मला असं वाटतं पत्रकारांच्याही मनातली घालवली. तर मला असं वाटतं हे आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. आणि आपण रायगड जिल्हा म्हणून त्याच्यातनं शिकलं पाहिजे. तिथे जोडगोळी होती केंद्रामध्ये, ह्याची हुकुमशाही मोडून काढली. मला असं वाटतं आता अजून एक जोडगोळी आहे रायगड जिल्ह्यामध्ये, त्यांची हुकुमशाही मोडणं गरजेचं आहे. कारण काय झालं की पोलिसांना हाताशी धरायचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांवर केसेस टाकायच्या, आमच्या एका पदाधिकाऱ्याने मारहाण, या लोकांची दादागिरी मोडून काढणार म्हणजे काढणार. सरकारच्या माध्यमे अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारची म्हणजे सेंट्रल रेल्वेची, भारतीय रेल्वेची त्यांनी कौतुक केलेलं आहे. तसं या कौतुकाला काय बघताय? एखादी चांगली गोष्ट असेल तर कौतुक करावं, मला काय वावं वाटत नाही. आक्रमक होऊन एक आवाज उठवला होता त्यावरती पुढे काय होणार विषय सोडलेला नाही आणि सोडणार पण नाही. त्या संदर्भातला MIDC ने आम्हाला उत्तर दिलेलं आहे, आमचे जिल्हाध्यक्ष राज पाटे. पण आता 9 तारखेचा साहेबांचा दौरा होऊ दे, पुन्हा MIDC वर आमचा हल्लाबोल असणार आहे. नरेंद्र